नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी मौनी अमावस्येच्या दिवशी कोणते कोणते उपाय करायचे ते सांगणार आहे. हे उपाय केल्यानंतर तुमचे पितर प्रसन्न होतील, त्यामुळे तुमचा पितृदोष हा नाहीसा होईल. त्याचबरोबर कालसर्पदोष आणि देखील नाहीसा होईल आणि लक्ष्मीची देखील कृपा होईल. तर ते उपाय कोणते कोणते आहेत ते आपण पाहूया. पण त्यापूर्वी थोडीशी आपण मौनी अमावस्येबद्दल माहिती घेऊया. तर मौनी अमावस्या ही माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला जी अमावस्या येते तिला माघ अमावस्या किंवा मौनी अमावस्या म्हणून म्हणतात. आणि यावेळी ही शुभ तारीख शुक्रवारी 9 फेब्रुवारी रोजी आहे, म्हणजे आज आहे. तर आजच्या दिवशी बुधातीय योग, सर योग असे अद्भुत योग जुळून आले आहेत. त्यामुळे मौनी अमावस्येचे महत्त्व वाढले आहे. आणि या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान, दान आणि पूजापाठ केल्यास अश्वमेध यज्ञाप्रमाणे फळ मिळतं, असे शास्त्रात सांगितले आहे. तर ज्योतिषशास्त्रामध्ये मौनी अमावस्येचे महत्त्व सांगणारे काही उपाय देखील आहेत. आणि हे उपाय केल्याने पितृदोष दूर होतो, नोकरी आणि व्यवसायामध्ये चांगली प्रगती होते. तर चला आपण जाणून घेऊया मौनी अमावस्येच्या दिवशी कोणते उपाय करावेत. तर या दिवशी तुम्हाला पवित्र नद्यांमध्ये म्हणजे गंगे नदीत स्नान करून तुम्हाला सूर्याला अर्घ्य अर्पण करायचे आहे. आणि जर जमलेस तर तुम्ही तीर्थक्षेत्री देखील जाऊ शकता. नसेल जाऊ शकत तर तुम्ही तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर तुम्ही सूर्योदयापूर्वी स्नानाच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून तुम्ही स्नान करू शकता. त्यामुळे काय होतं, पवित्र नदीत स्नान करून सूर्याला अर्घ्य दिल्याचे तुम्हाला पुण्य मिळतं आणि यामुळे तुमचे दारिद्र्य देखील दूर होतं. तर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे की पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे आणि त्याच्यावर तुम्हाला दूध अर्पण करायचे आहे. आणि आपल्या पूर्वजांचे स्मरण करून दिवा लावायचा आहे आणि त्याभोवती 7 वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहेत. पिंपळाची झाडाची पूजा झाली की तुम्हाला गरीब आणि गरजूंना अन्नदान करायचे आहे. आणि तुम्हाला माहिती आहे पिंपळाच्या झाडाशी म्हणजे झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू, तर खोडामध्ये भगवान शिव आणि झाडाच्या टोकाशी ब्रह्मा वास करत असतात. तर असं केल्याने काय होतं की तुमचं सौभाग्य वाढतं आणि लक्ष्मीचा देखील आशीर्वाद कायम राहतो. आणि अजून एक उपाय असा करायचा आहे की तुम्हाला स्वामींच्या मंदिरात किंवा दत्ताच्या मंदिरात जायचं आहे. तिथे जाऊन तुम्हाला कोरडी भिक्षा अर्पण करायची आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला 1 वाटी तांदूळ, अर्धी वाटी डाळ म्हणजे सुकी असते ती 1 सुकं खोबऱ्याची वाटी, 2 किंवा 3 असे बटाटे अशी पद्धतीने आणि थोडंसं तेल, ह्या 5 वस्तू तुम्हाला तिथे जाऊन अर्पण करायच्या आहेत. आणि जर जमलं तर तुम्हाला ब्राह्मण भोजन घालायचं आहे. ते नाही जमले तर ही कोरडी भिक्षा आहे ती देखील तुम्ही जाऊन मंदिरात जाऊन दान करू शकता. आणि असे मानले जाते की या दिवशी जर तुम्ही पितरांच्या नावाने तर्पण केलं, पिंडदान केलं किंवा दान केलं किंवा ब्राह्मणांना मेजवानी दिली तर या सर्व प्रकारच्या दोषापासून तुम्हाला मुक्ती मिळते आणि पितरांचा आशीर्वाद अबाधित राहतो. तसेच मंदिराच्या बाहेर जे लोक बसलेली असतात त्यांना तुम्ही दान करू शकता किंवा अन्नदान देखील देऊ शकता किंवा काही पैसे दान म्हणून देऊ शकता. असे केल्याने तुमचे दारिद्र्य दूर होतं. आणि या दिवशी संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजावर पितरांच्या नावाने दक्षिण दिशेला तुम्हाला दिवा लावायचा आहे. आणि हा दिवा घराच्या ईशान्य कोपऱ्यात आणि तुळशीच्या रोपाजवळ लावायचा आहे. आणि जो दिवा लावाल त्याच्यामध्ये शुद्ध गाईचे तूप वापरले पाहिजे तुम्ही. आणि त्याच्यात जी वात असेल ती लाल वातीचा पाहिजे तो दोरा, तो धागा तुम्हाला वापरायचा आहे, दुसरं कुठलाही वापरायचं नाही आहे. आणि त्यात थोडंसं हळद कुंकू देखील त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे. आणि असं केल्याने काय होतं, घरात सुख शांती राहते आणि देवी लक्ष्मीचे देखील आगमन होतं. आता लक्ष्मीची कोणती पूजा करायची तर ती पूर्ण समजून घ्या. तर या दिवशी तुम्हाला हातात थोडेसे तांदूळ घ्यायचे, त्याच्यावर कुंकू लावायचं आहे आणि नंतर तुमच्या घरात जर दक्षिणाभिमुख शंख असेल त्या शंखामध्ये हे तुम्हाला तांदूळ ठेवायचे. नंतर तुपाचा दिवा लावून तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि कमळगट्ट्याच्या माळेने ओम श्रीम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. निदान 11 माळा तरी तुम्हाला करायचे आहेत. नाही जमलं तर 1 माळ केली तरी चालेल. आणि त्याच्यानंतर तुमच्या घरात जो दक्षिणमुखी शंख असेल त्याची पूजा करायची आहे. त्याच्यामुळे तुमच्यावर महालक्ष्मीची कृपा राहते आणि घर धनधान्याने भरून जातं. आता शेवटचा म्हणजे कालसर्पाविषयी कोणता आपल्याला उपाय करायचा आहे. तर या दिवशी तुम्हाला चांदीचा नागाचा जोडा मिळेल तुम्हाला कोणत्या पण ज्वेलरी शॉपमध्ये. तर तो जोडा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये सफेद फुलं वाहून वाहत्या पाण्यामध्ये त्याला सोडून द्यायचं आहे. तसेच गाईला दही आणि तांदूळ खाऊ घालायचे. त्याच्यामुळे तुम्हाला कालसर्पदोष बरोबर चंद्रदोष किंवा सर्पदोष ह्या सगळ्या दोषातून तुम्हाला मुक्ती मिळते आणि मानसिक शांती प्राप्त होते. आणि मी जे उपाय सांगितले आहेत ते स्वतः देखील केलेले आहेत आणि तुम्ही देखील करा. आणि हे उपाय केल्याने तुमचा पितृदोष आणि कालसर्पदोष हा नाहीसा होण्यास तुम्हाला उपयोगी होईल. आणि आपल्या कुंडलीतील पितृदोष आणि कालसर्पदोष हे 2 मेन दोष पूर्ण नाहीसे होण्यास गरजेचे असते. कारण त्याच्यामुळे तुमचा विवाह असू दे किंवा नोकरी असू दे
किंवा व्यवसाय असू दे, या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अडथळे येत राहतात. त्यामुळे आजचा दिवस तुम्ही न चुकवता जितके जमतील तितके उपाय तुम्ही करा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.